Welcome back to the beautiful world of biology and good morning friends. बाळांनो, in previous lecture we have studied information about classification of animals on the basis of pattern of digestive system, circulatory system and reproductive system. या क्रायटेरियाच्या आधारे ॲनिमलचं वर्गीकरण कशा पद्धतीनं केलं जातं याचा अभ्यास आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये केला. In today's lecture we are going to study about next criteria, that is body symmetry. तर मग चला लेकरांनो, आज आपण नवीन क्रायटेरियाचा अभ्यास करूयात. बॉडी सिमेट्री. Basically there are three types of body symmetry. बॉडी सिमेट्रीचे तीन प्रकार आहेत. असिमेट्रिकल सिमेट्री, रेडियल सिमेट्री and bilateral symmetry. बॉडी सिमेट्री मध्ये पहिला प्रकार येतो एसिमेट्रिकल. एसिमेट्रिकल सिमेट्री. दूसरा प्रकार येतो रेडियल सिमेट्री. आणि बाळांनो, शेवटचा प्रकार येतो बाय लॅटरल सिमेट्री. In this way there are three types of body symmetry. हा कन्सेप्ट आपल्याला मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट या पाठामध्ये फ्लावरच्या सिमेट्रीमध्ये सुद्धा आलेला आहे आणि तो आपण अभ्यासलेला सुद्धा आहे. हाच सिमेट्रीचा अभ्यास आपल्याला या ॲनिमल किंगडम पाठामध्ये सुद्धा येतो. बाळांनो, असिमेट्रिकल सिमेट्री यालाच आपण इरेग्युलर सिमेट्री असे म्हणतो. सेकंड वन इज अ रेडियल सिमेट्री, ऑल्सो कॉल्ड रेग्युलर सिमेट्री, and last one is a bilateral symmetry. First of all, try to understand what is asymmetrical symmetry. आता asymmetrical म्हणजे काय? अ या शब्दाचा अर्थ नो असा होतो आणि सिमेट्री या शब्दाचा अर्थ इक्वल हॉल्स, दोन समान भाग, याला आपण सिमेट्री असे म्हणूयात. आता असिमेट्रिकल सिमेट्री म्हणजे काय? दोन समान भाग न पडणे म्हणजे असिमेट्री. When we are taking the section of an animal body along with its central axis in any direction, then animal body not divided into two equal wholes or equal parts. Such type of symmetry called asymmetrical symmetry, and that animals are called asymmetrical animals. मी पुन्हा एकदा सांगतोय, बॉडी सिमेट्रीच्या ज्या प्रकारामध्ये एखाद्या ॲनिमलचा आपण सेक्शन घेत असताना त्याच्या बॉडीच्या सेंट्रल ॲक्सिस मधनं एनी डायरेक्शन मध्ये आपण त्या ॲनिमलला कट जर केलं
त्या ॲनिमलचे दोन सारखे भाग होत नसतील अशा प्रकारच्या सिमेट्रीला आपण असिमेट्रिकल सिमेट्री असे म्हणतो. When we are taking the section of an animal body along with its central axis in any direction, then animal body not divided into two equal parts. Such type of symmetry called irregular symmetry, also called the asymmetrical symmetry, and that animals are called asymmetrical animals. मग बाळांनो, त्याला असिमेट्रिकल सिमेट्री असं का म्हणलं? कारण त्या ॲनिमलची बॉडी हे इरेग्युलर असते, रेग्युलर नसते, डेफिनाईट नसते, इनडेफिनाईट बॉडी असते आणि म्हणून त्यांची सिमेट्री सुद्धा हे इरेग्युलर अर्थात असिमेट्रिकल सिमेट्री आहे. तर मग असे कोणते ॲनिमल्स आहेत त्या ॲनिमलच्या मध्ये असिमेट्रिकल सिमेट्री प्रेझेंट आहे? पहा लेकरांनो, याचे एक्झाम्पल्स आपण पाहूयात. एक्झाम्पल, द फायलम पोरीफेरा. फायलम पोरीफेरा. पोरी या शब्दाचा अर्थ पोअर असा होतो. पोअर म्हणजे छिद्र आणि फेरा या शब्दाचा अर्थ सराउंडिंग. त्या ॲनिमलच्या बॉडीवर लॅटरल साईडला पूर्णपणे त्याच्यावर लहान पोअर्स असतात आणि म्हणून त्या फायलमला आपण पोरीफेरा असे म्हणतो. आणि पोरीफेरामध्ये पोरीफेरालाच कॉमनली आपण स्पॉन्जेस असे म्हणतो. स्पॉन्जेस, कारण त्याची बॉडी एका स्पंज सारखी असते, सछिद्र असते, कारण त्याच्यामध्ये सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गॅनायझेशन आहे. सेल ॲग्रिगेट्स होतात पण टिश्यू तयार होत नाहीत आणि म्हणून त्यांना आपण स्पॉन्जेस असे म्हणतो. लेकरांनो, एक्झाम्पल आहे मोस्ट ऑफ दीज स्पॉन्जेस. मोस्ट of the sponges. In most of the sponges, asymmetrical symmetry is present. NCERTचा अभ्यास कसा करावा हे मी प्रत्येक लेक्चरमध्ये सांगत असतो. कसं? तर असं, मोस्ट ऑफ द स्पॉन्जेस या शब्दाच्या पाठीमागे एक अर्थ दडलेला आहे. मोस्ट ऑफ द स्पॉन्जेस मध्ये असिमेट्रिकल सिमेट्री आहे. याचा अर्थ असा आहे, काही स्पॉन्जेस मध्ये, इन सम स्पॉन्जेस असिमेट्रिकल सिमेट्री इज ॲब्सेंट. मोस्ट ऑफ द स्पॉन्जेस मध्ये असिमेट्रिकल सिमेट्री आहे. याचा अर्थ असा आहे, इन सम स्पॉन्जेस अदर सिमेट्री इज प्रेझेंट. मग त्या काही स्पॉन्जेस मध्ये कोणती सिमेट्री आहे? तर त्या अदर स्पॉन्जेस मध्ये रेडियल सिमेट्री आहे. मोस्ट ऑफ द स्पॉन्जेस. आणि म्हणून आपण अभ्यास करत असताना NCERTचा अशा प्रकारे करा लेकरांनो. तिथं सम स्पॉन्जेस बद्दल दिलेलं नाही आहे, थेरीमध्ये दिलेलं नाही, पण डायग्राममध्ये दिलेलं आहे. पण डायग्रामचा सुद्धा अभ्यास आपण व्यवस्थित करणे गरजेचं आहे. तर पहा लेकरांनो, मोस्ट ऑफ द स्पॉन्जेस मध्ये असिमेट्रिकल सिमेट्री प्रेझेंट आहे. या स्पॉन्जेस मध्येच त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे, दॅट इज स्पॉन्जिला. स्पॉन्जिला. स्पॉन्जिला हे स्पॉन्जेसचं एक्झाम्पल आहे. पहा लेकरांनो, स्पॉन्जेस मध्ये अशा प्रकारे हे तिची बॉडी असते आणि ही जी बॉडी आहे बाळांनो, ही बॉडी अशा प्रकारे ही इरेग्युलर शेप असते. डेफिनाइट बॉडी याच्यामध्ये नसते, इनडेफिनाइट बॉडी
याच्यामध्ये अशा प्रकारची असते. हा स्पॉन्जिला आहे. आता या स्पॉन्जिलाला आपण कोणत्याही डायरेक्शनमधून कट करा. कुठल्याही डायरेक्शनमधून याला कट जर केलं तर याचे दोन समान भाग होत नाही आहेत आणि म्हणून अशा प्रकारच्या सिमेट्रीला आपण असिमेट्रिकल सिमेट्री म्हणतो आणि अशा प्रकारच्या ॲनिमलला आपण असिमेट्रिकल ॲनिमल्स असे म्हणतो. एक्झाम्पल जे आहे ते लेकरांनो दी फायलम पोरीफेरा. फायलम पोरीफेरामध्ये मोस्ट ऑफ द स्पॉन्जेसमध्ये असिमेट्रिकल सिमेट्री आहे. तर मग चला लेकरांनो याच्यानंतर आपण अभ्यासूयात रेडियल सिमेट्री. सिमेट्रीचा दुसरा प्रकार आहे रेडियल सिमेट्री. त्या शब्दामध्येच मीनिंग आहे. रेडियल म्हणजे रेडियस, रेडियस म्हणजे गोल. जी रचना गोल असते त्या रचनेला कोणत्याही डायरेक्शनमधून कट करा त्याचे दोन भाग होतात नाही का. आणि अशा प्रकारची सिमेट्री आहे म्हणून आपण त्याला रेडियल सिमेट्री असे म्हणतो. रेडियल सिमेट्री म्हणजे काय? when we are taking the section of an animal body along with its central axis in any direction, then body can divided into two equal wholes, that is two equal parts. That type of symmetry called radial symmetry, and such animals are called radially symmetrical animals. ज्या प्राण्यांच्या मध्ये रेडियल सिमेट्री आहे अशा प्राण्यांना आपण रेडियली सिमेट्रिकल ॲनिमल्स असे म्हणतो. मग पहा लेकरांनो पुन्हा एकदा मी मेन्शन करतोय रेडियल सिमेट्री म्हणजे काय? when we are taking the section of an animal body along with its central axis in any direction, then animal body can divided into two equal part. एखाद्या प्राण्याला आपण त्याच्या बॉडीच्या सेंट्रल ॲक्सिस मधनं कोणत्याही डायरेक्शन मधून कट केलं असता त्या प्राण्याचे जर दोन सारखे भाग होत असतील तर अशा प्रकारच्या सिमेट्रीला रेडियल सिमेट्री आणि त्या ॲनिमल्सला रेडियली सिमेट्रिकल ॲनिमल्स असे आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल पहा लेकरांनो आता याचे एक्झाम्पल कोणते असतील? रेडियल सिमेट्रिकल सिमेट्रीचे आपण एक्झाम्पल अभ्यासत आहोत. सम स्पॉन्जेस. पहा लेकरांनो सम स्पॉन्जेस. मोस्ट ऑफ द स्पॉन्जेस मध्ये असिमेट्रिकल सिमेट्री आहे तर सम स्पॉन्जेस मध्ये रेडियल सिमेट्री आहे. असा आता कोणता स्पॉन्जेस आहे ज्याच्यामध्ये रेडियल सिमेट्री येते? युस्पॉन्जिया हे त्याचे एक्झाम्पल आहे. पहा लेकरांनो अशा प्रकारे हे स्पॉन्जेसची स्ट्रक्चर आहे. आपल्या NCERT मध्ये याची डायग्राम सुद्धा आहे. लाईक दिस. या स्पॉन्जेसची बॉडी आहे. हा युस्पॉन्जिया आहे. यू याच्यामुळं म्हटलं गेलं यू म्हणजे डेव्हलप्ड. हा थोडा डेव्हलप्ड स्पॉन्जेस आहे. आता याला आपण कोणत्याही डायरेक्शनमध्ये कट केलं असं जरी कट केलं दोन समान भाग होतात. अशा प्रकारे कट करा दोन सारखेच भाग होतात. या डायरेक्शनमधून कट करा दोन सारखे भाग होतात. या डायरेक्शनमधून कट करा दोन सारखे भाग होतात. आणि म्हणून लेकरांनो अशा प्रकारचा युस्पॉन्जिला किंवा युस्पॉन्जेस जो आहेत याच्यामध्ये लेकरांनो रेडियल सिमेट्री प्रेझेंट आहे. सम स्पॉन्जेस. आता सम स्पॉन्जेस कोणते तर लेकरांनो युस्पॉन्जिला मी तुम्हाला सांगितलं. Another one is a radial symmetry present in
phylum Coelenterata, Stenophora, as well as adult Echinodermata. प्रत्येक गोष्ट इम्पॉर्टंट आहे. मॉर्फोलॉजी असेल, ॲनिमल किंगडम असेल, या पाठामध्ये आपण एक्झाम्पल लक्षात ठेवणं आवश्यक आहे. पाठांतर नाही करायचं आहे, आपल्याला ते समजून घ्यायचं आहे. लेकरांनो लक्षात घ्या, समजून घेणं गरजेचं आहे. पहा लेकरांनो, आता रेडियल म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं, ज्याची बॉडी रेडियस असते, गोल बॉडी असते, त्याला कुठल्याही डायरेक्शनमधून कट केला असता दोन सारखे भाग होतात. तर रेडियल सिमेट्री प्रेझेंट इन, रेडियल सिमेट्री आणखीन कुणाच्यामध्ये प्रेझेंट असते? रेडियल सिमेट्री प्रेझेंट इन फायलम सेलेंटेरॅटा, फायलम सेलेंटेरॅटा, स्टेनोफोरा, स्टेनोफोरा, as well as adult Echinodermata, adult Echinodermata. अशा प्रकारे या फायलममध्ये रेडियल सिमेट्री प्रेझेंट आहे. बाळांनो, सेलेंट्रेटाचे एक्झाम्पल आहे हायड्रा. हे हायड्राची बॉडी अशा प्रकारे सिलेंड्रिकल आहे. हा हायड्रा आहे आणि या हायड्राच्या बॉडीला या ठिकाणी माउथ आहे आणि याच्यावर अशा प्रकारे हे टेंटॅकल्स प्रेझेंट असतात, लाईक दिस. When we are taking the section of Hydra along with its central axis in any direction, हायड्राला कोणत्याही डायरेक्शनमधून कट करा. अशा प्रकारे कट जर केलं तर याचे दोन समान भाग होतात. या डायरेक्शनमध्ये कट जर केलं तर हायड्राचे दोन सारखे भाग होतात. या डायरेक्शनमध्ये कट केलं तरी दोन भाग होतात आणि इकडून जरी कट केलं या डायरेक्शनमध्ये तरी याच्या बॉडीचे दोन सारखेच भाग होतात. आणि म्हणून बाळांनो, हायड्रामध्ये रेडियल सिमेट्री प्रेझेंट आहे. हायड्रा इज अ एक्झाम्पल ऑफ सेलेंटेरॅटा. हा लेकरांनो, हा जो हायड्रा आहे हा हायड्रा सेलेंट्रेटाचं एक्झाम्पल आहे. तसे अनेक त्याचे एक्झाम्पल आहेत, पण आपल्या बुकमध्ये जे कॉमन दिलेत ते मी सांगतोय. स्टेनोफोरा, स्टेनोफोराला आपण कॉम जेली असे म्हणतो, त्याला सी वॉलनट असे सुद्धा म्हणतात. आणि याच्यामध्ये सुद्धा बाळांनो रेडियल सिमेट्री प्रेझेंट आहे आणि ॲडल्ट इकायनोडर्मॅटा. देन व्हॉट इज ॲडल्ट इकायनोडर्मॅटा? आता इकायनोडर्मॅटा म्हणजे काय? इकायनो या शब्दाचा अर्थ स्पाइन असा होतो, काटे असा होतो. इकायनो म्हणजे स्पाइन. आणि डर्म या शब्दाचा अर्थ स्किन असा होतो. डर्म म्हणजे त्वचा. ज्या प्राण्यांची त्वचा काटेरी आहे, ज्या प्राण्यांच्या स्किनवर स्पाइन्स आहेत, अशा प्रकारच्या प्राण्याला आपण इकायनोडर्मॅटा असे म्हणतो. इकायनोडर्मॅटाचं आपण एक्झाम्पल जर बघितलं तर इकायनोडर्मॅटा म्हणजे स्टार फिश. पहा लेकरांनो, लुक ॲट दी बोट. अशा प्रकारे हा स्टार फिश आहे. पहा लेकरांनो, या स्टार फिशला कोणत्याही डायरेक्शनमधून आपण कट जर केलं तर याचे दोन समान भाग होतात, दोन सारखेच भाग होतात. हा स्टार फिश आहे. या डायरेक्शनमधून कट करा, दोन सारखेच भाग होतात. या डायरेक्शनमधून कट करा,
दोन सारखेच भाग होतात, किंवा या डिरेक्शनमधून जर आपण याला कट जर केलं तर दोन सारखे भाग होतात. म्हणजे अशा प्रकारच्या सिमेट्रीला आपण रेडियल सिमेट्री म्हणतो. आणि अशा प्रकारच्या ॲनिमल्सला रेडियली सिमेट्रिकल ॲनिमल्स असे म्हणतो. रेडियल सिमेट्री प्रेझेंट इन सम स्पॉन्जेस like Euspongia. It present in Coelenterata, example Hydra, Stenophora and adult Echinodermata. यांच्यामध्ये रेडियल सिमेट्री प्रेझेंट आहे. ॲडल्ट इकायनोडर्मॅटाच्या मध्येच रेडियल सिमेट्री आहे, त्याच्या लार्व्यामध्ये नाही आहे, कारण लार्व्यामध्ये बायलॅटरल सिमेट्री असते. हा सुद्धा पाठीमागे नीटला पडलेला प्रश्न आहे. बायलॅटरल सिमेट्री प्रेझेंट इन लार्वा ऑफ इकायनोडर्मॅटा, बट इन ॲडल्ट इकायनोडर्मॅटा दॅट इज स्टारफिश रेडियल सिमेट्री इज प्रेझेंट. तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट स्टेटमेंट? इन ऑल इकायनोडर्मॅटा रेडियल सिमेट्री इज प्रेझेंट. Option first. Option second, in all Echinodermata bilateral symmetry is present. Option third, in all adult radial symmetry or bilateral symmetry is present. आणि option fourth असेल, in larva bilateral symmetry and in adult radial symmetry is present. तर या प्रश्नाचं उत्तर option 4 is correct answer. अशा प्रकारे शिकवत असताना अभ्यास पण भारी करा आणि मार्क फायनल एक्झाममध्ये पण लेकरांनो भारी घ्या. तर चला लेकरांनो, अशा प्रकारे आपण रेडियल सिमेट्री कोणत्या ॲनिमल्समध्ये असते याचा अभ्यास आपण केला. आफ्टर रेडियल सिमेट्री वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द बायलॅटरल सिमेट्री. त्या शब्दामध्येच अर्थ दडलेला आहे. बाय म्हणजे दोन, लॅटरल म्हणजे बाजू, सिमेट्री म्हणजे सारखेपणा, दोन्ही बाजूला सारखेच पार्ट असणे, बायलॅटरल सिमेट्री. देन व्हॉट इज बायलॅटरल सिमेट्री? When we are taking the section of an animal body along with its central axis in only one direction, in particular direction, then animal body divided into two equal parts. Such symmetry called bilateral symmetry, and that animals are called bilaterally symmetrical animals. अशा प्रकारच्या ॲनिमल्सला आपण बायलॅटरली सिमेट्रिकल ॲनिमल्स असे म्हणतो. पहा लेकरांनो, जर आपण एखाद्या प्राण्याचा सेक्शन घेत असताना त्याच्या बॉडीच्या सेंट्रल ॲक्सिसवरनं कट करतोय, पण पर्टिक्युलर डिरेक्शनमध्ये कट केला असता तरच त्याचे दोन भाग होतात, अदरवाईज होत नाहीत. अशा प्रकारच्या सिमेट्रीला आपण बायलॅटरल सिमेट्री असे म्हणतो. पहा लेकरांनो, कोणत्या प्राण्यामध्ये बायलॅटरल सिमेट्री प्रेझेंट आहे? बायलॅटरल सिमेट्री इट इज प्रेझेंट इन प्लॅटीहेल्मिन्थस, एस्केलमेंथेस, एनेलिडा, अर्थ्रोपोडा, मॉल्युस्का, इकायनोडर्मॅटा, हेमिकॉर्डॅटा अँड कॉर्डॅटा इत्यादी ॲनिमल्समध्ये बायलॅटरल सिमेट्री प्रेझेंट आहे. इट इज प्रेझेंट इन बायलॅटरल सिमेट्री बाळांनो हे प्लॅटीहेल्मिन्थस. फाइलम प्लॅटीहेल्मिन्थेस. प्लॅटीहेल्मिन्थस इज नथिंग बट फ्लॅट वर्म. फ्लॅट वर्मला प्लॅटीहेल्मिन्थस असे आपण म्हणतो. पहा लेकरांनो, अशा प्रकारे त्या प्राण्याची बॉडी जी आहे
ते बॉडी अशी फ्लॅट असते, लाईक दिस. फ्लॅट बॉडी असते त्याची, त्याला आपण प्लॅटी हेल्मेंथस असे म्हणतो. या प्राण्याला विशिष्ट अशा डायरेक्शनमधून असंच जर कट जर केलं तर याचे दोन सारखे भाग होतात, इन पर्टिक्युलर डिरेक्शनमध्ये, आणि म्हणून त्याला आपण बायलॅटरल सिमेट्री असे आपण म्हणतो. प्लॅटी हेल्मेंथसच्या नंतर फायलम एस्केलमेंथेस आहे. एनेलिडा म्हणजे अर्थवर्म, गांडुळाला सुद्धा एकाच डायरेक्शनमधून कट केलं तर त्याचे दोन भाग होतात, एनेलिडा. अर्थ्रोपोडा, आपल्या बोर्डाच्या टेक्स्टबुकमध्ये कॉक्रोचची डायग्राम दिलेली आहे आणि बायलॅटरल सिमेट्री दाखवलेली आहे. त्याला सुद्धा विशिष्ट अशा डायरेक्शनमधून कट केलं तरच त्याचे दोन सारखे भाग होतात, आणि म्हणून लेकरांनो कॉक्रोचमध्ये सुद्धा बायलॅटरल सिमेट्री, कारण कॉक्रोच हा अर्थ्रोपोडा आहे. मॉल्युस्का, काही जर स्नेल जर सोडलं, स्नेल म्हणजे गोगलगाय, त्याच्यामध्ये असिमेट्रिकल सिमेट्री आहे काही स्नेल्समध्ये, आणि बाकीच्यामध्ये लेकरांनो हे बायलॅटरल सिमेट्री आहे. मॉल्युस्का, इकायनोडर्मॅटाच्या मध्ये मात्र बायलॅटरल सिमेट्री फक्त आणि फक्त लार्व्यामध्ये आहे. इट्स व्हेरी IMP फ्रेंड. Bilateral symmetry present in larva of Echinodermata, कारण तो लार्वा सुद्धा अशा प्रकारचा असतो, आणि म्हणून या लार्व्यामध्ये असणारी हे बायलॅटरल सिमेट्री आहे. इकायनोडर्मॅटा, हेमिकॉर्डॅटा आणि कॉर्डॅटामध्ये, आता ह्युमन बॉडी जे आपण कॉर्डॅटामध्ये आपण व्हर्टेब्रेट्समध्ये येतो, आपल्या बॉडीला विशिष्ट अशा डायरेक्शनमधून जर कट जर केलं तरच आपले दोन समान भाग होतात, अदरवाईज होत नाही आहेत, आणि म्हणून ह्युमन बॉडीमध्ये बायलॅटरल सिमेट्री आहे. काही बुकमध्ये ॲम्फिबियन फ्रॉग दाखवलेला आहे, फ्रॉगला सुद्धा विशिष्ट अशा डायरेक्शनमधून कट केलं तर त्याचे दोन भाग होतात. आता ह्युमन बॉडीबद्दल बोलायचं जर झालं, ह्युमन बॉडीला असं कट करत असताना इथं कट करत मला खाली चाललेलं आहे, एक डोळा इकडं गेला, एक इकडं गेला, अजून खाली जावा, एक नाकाची फकडी इकडे, एक इकडं, आणखीन खाली, एक कान इकडं, एक इकडं, आणखीन खाली या, एक हात इकडं, एक इकडं, अजून खाली जावा, इकडं इकडं. सांगायचं तात्पर्य असं आहे, अशा प्रकारे लेकरांनो या सिमेट्रीला आपण बायलॅटरल सिमेट्री असे म्हणतो, आणि अशा ॲनिमल्सला बायलॅटरली सिमेट्रिकल ॲनिमल्स असे म्हणतो. तर बायलॅटरल सिमेट्री कुणाच्या मध्ये प्रेझेंट आहे, तर फायलम प्लॅटीहेल्मेंथेस ऑनवर्ड्स. ऑनवर्ड्स म्हणजे प्लॅटीहेल्मेंथस पासून पुढे सर्व ॲनिमल्समध्ये बायलॅटरल सिमेट्री प्रेझेंट आहे. तर मग चला लेकरांनो, हा अभ्यास करत असताना आणखीन थोडा आपण डीपमध्ये अभ्यास करूयात. बायलॅटरली सिमेट्रिकल ॲनिमल्स हॅव टू बॉडी सरफेस. ज्या प्राण्यांच्या मध्ये बायलॅटरल सिमेट्री प्रेझेंट आहे त्या प्राण्यांच्या बॉडीमध्ये दोन सरफेस असतात. एक आहे अप्पर सरफेस आणि दुसरा आहे लोअर सरफेस. अप्पर सरफेस कॉल्ड डॉर्सल सरफेस and lower surface called ventral surface. Listen friend what I am saying. The animal which shows bilateral symmetry, it means that bilaterally symmetrical animals have two body surfaces. One of them is a upper body surface. Upper body surface called dorsal body surface and lower body surface called ventral body surface. हा upper body surface आहे, याला आपण dorsal body surface असे म्हणतो, आणि हे lower body surface आहे, या lower body surface ला आपण ventral body surface असे म्हणतो.
हे अतिशय महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत, ज्याच्यामध्ये बायलॅटरल सिमेट्री आहे. त्याच ॲनिमलच्या बॉडीमध्ये डॉर्सल आणि वेंट्रल सरफेस असतात, अदरवाईज या बाकीच्या ॲनिमल्समध्ये नाही. या बायलॅटरली किंवा बायलॅटरल सिमेट्री असलेल्या ॲनिमल्समध्ये आणखीन 2 एंड असतात. वन ऑफ देम इज anterior end and another one is a posterior end. Bilaterally symmetrical animals have dorsal surface as well as ventral surface. They also shows 2 ends, anterior end and posterior end. असे 2 एंड त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात, ज्याच्यामध्ये बायलॅटरल सिमेट्री प्रेझेंट असते. इन धिस वे फ्रेंड, वी हॅव कंप्लीटेड द इन्फॉर्मेशन अबाउट क्रायटेरिया फॉर द क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल, दॅट इज बॉडी सिमेट्री. बॉडी सिमेट्रीचा अतिशय व्यवस्थित आपण अभ्यास केला. Now we are going to study about next criteria, that criteria called the number of germ layers. चला मग लेकरांनो, आपण नंबर ऑफ जर्म लेयर्स कडे जाऊयात. नंबर ऑफ जर्म लेयर्स. जर्म या शब्दाचा अर्थ जन्म असा होतो. जर्म लेयर्स, ज्या लेयरपासून ॲनिमलची बॉडी बनलेली असते, एखादा ऑर्गॅनिझम निर्माण झालेला असतो, त्याला आपण जर्म लेयर्स असे म्हणतो. नंबर्स ऑफ जर्म लेयर्स. germ layers. Then what is germ layers? आता germ layer म्हणजे काय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. Life of multicellular organisms begins from a diploid cell called zygote. पहा लेकरांनो, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, मल्टीसेल्युलर ॲनिमल्स सुद्धा आपण म्हणू शकतो, कारण आपण ॲनिमल शिकत आहोत. लाईफ ऑफ मल्टीसेल्युलर ॲनिमल्स begins from a diploid cell. That a diploid cell called zygote. मल्टीसेल्युलर ॲनिमल्समध्ये त्यांची आवेशाची सुरुवात ज्या एका डिप्लॉइड सेलपासून तयार होते, त्या डिप्लॉइड सेलला आपण झायगोट असे म्हणतो. मग याला झायगोटच का म्हणा ते पण मी पाठीमागे सांगितलेलं आहे. झायगो या शब्दाचा अर्थ जोडी किंवा पेर असा होतो. मेल आणि फिमेल गॅमेटनी ते बनलेलं आहे, म्हणून त्याला झायगोट असे आपण म्हणतो. हा मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट दोघे एकत्र येऊन याच्यापासून झायगोट तयार होतो. मल्टीसेल्युलर ॲनिमल्समध्ये त्याच्या लाईफची पहिली डिप्लॉइड सेल म्हणजे झायगोट होय. झायगोट डिवाइड्स अँड रीडिवाइड्स. divides and redivides. झायगोट मध्ये डिव्हिजन रीडिव्हिजन होतं आणि त्याच्यापासून एक मास ऑफ सेल तयार होतो. पहा लेकरांनो, अशा प्रकारे
झायगोटमध्ये डिव्हिजन होऊन हे मल्टी सेल्युलर स्ट्रक्चर तयार होते, मास ऑफ सेल्स तयार होतो. धिस मास ऑफ सेल डिफरन्शिएटेड इनटू 3 लेयर्स. याच्यापासनं आईच्या गर्भाशयामध्ये बाळाची निर्मिती होत असताना या मास ऑफ सेल्स पासून 3 लेयर तयार होतात. पहा लेकरांनो, 3 लेयर तयार होत असताना अशा प्रकारे हा बाहेरचा लेयर तयार होतो. या बाहेरच्या लेयरला एक्टोडर्म असे आपण म्हणतो. आईच्या गर्भाशयामध्ये बाळाची निर्मिती होत असताना झायगोटपासून अशा प्रकारे मास ऑफ सेल अर्थात आपण त्याला एम्ब्रिओ सुद्धा म्हणू शकतो आणि त्याच्यापासनं हा बाहेरचा लेयर तयार होतो. याला आपण एक्टोडर्म असे म्हणतो. एक्टोडर्म, आउटरमोस्ट लेयर. दिस आउटरमोस्ट लेयर कॉल्ड एक्टोडर्म. या बाहेरच्या लेयरला आपण एक्टोडर्म असे म्हणतो. दिस इज एक्टोडर्म. आणि नंतर एक्टोडर्मपासनं आपली नर्वस सिस्टीम तयार होते, हेअर्स तयार होतात, नेल्स तयार होतात, टीथ तयार होतात. दे आर एक्टोडर्मल इन ओरिजिन. बाळांनो, याच मास ऑफ सेल पासनं एक मिडल लेयर तयार होतो. या मिडल लेयरला आपण मेसोडर्म असे म्हणतो. हा जो मी रेड कलरचा लेयर काढतोय, पहा लेकरांनो, दिस इज मेसोडर्म. हा सेकंड लेयर तयार झाला. याला आपण मेसोडर्म असे म्हणतो. दिस इज मेसोडर्म. आणि सर्वात आतला लेयर असतो, पहा, हा सर्वात आतला जो लेयर आहे, या आतल्या लेयरला एंडोडर्म असे आपण म्हणतो. इनरमोस्ट लेयर, हा जो आतला लेयर आहे, याला एंडोडर्म असे म्हणतात. वाय इट इज कॉल्ड एंडोडर्म? एंडो या शब्दाचा अर्थ आत असा होतो. हा सर्वात आतला लेयर आहे, इनरमोस्ट लेयर आहे आणि म्हणून त्याला आपण एंडोडर्म असे म्हणतो. मेसो या शब्दाचा अर्थ होतो दोघांच्या मध्ये, बिटवीन टू. मेसो हा शब्द आपल्याला मॉर्फोलॉजीमध्ये लीफचा अभ्यास करत असताना आलेला आहे. मेसोपोडियम, एपिपोडियम आणि हायपोपोडियमच्या मधला जो पार्ट असतो त्याला मेसोपोडियम असे म्हणतात, म्हणजेच पेटिओल, लीफ पेटिओल. तसं या ठिकाणी मेसोडर्म आला. ज्या ज्या ठिकाणी अभ्यास करत असताना मेसो हा शब्द येतो, या शब्दाचं मीनिंग आहे दोघांच्या मध्ये. दोघांच्या मध्ये म्हणजे मेसो. असं या ठिकाणी एक्टोडर्म आणि एंडोडर्म या 2 लेयरच्या मध्ये तो लेयर आहे आणि म्हणून त्या लेयरला मेसोडर्म असे म्हणतात. आतला लेयर एंडोडर्म आणि बाहेरचा एक्टोडर्म. या मेसोडर्मपासनं आपल्या बॉडीचे हे मसल्स तयार होतात. आपल्या बॉडीमध्ये ब्लड असेल, हार्ट आहे, किडनी आहे, हे अवयव या मेसोडर्मपासून तयार होतात. इवन बोन सुद्धा हे मेसोडर्मपासून तयार होतात. आणि सर्वात आतला लेयर आहे त्याला आपण एंडोडर्म असे म्हणतो. या एंडोडर्मपासनं अन्ननलिका तयार होते, एलिमेंटरी कॅनॉल त्याला म्हणतात. यालाच आपण डायजेस्टिव्ह ट्रॅक असे सुद्धा म्हणतो. तो एंडोडर्मपासून तयार होतो. आणखीन बरेच अवयव तयार होतात, ते नंतर आपण अभ्यासूयात.
अशा प्रकारे आईच्या गर्भाशयामध्ये मेल फिमेल गॅमेटचं फ्युजन होऊन झायगोट तयार होतो. झायगोटपासून एक मास ऑफ सेल तयार होतो, त्याला आपण एम्ब्रिओ म्हणूयात. आणि याचं डिफरन्सिएशन होऊन याच्यापासनं अशा प्रकारे हे 3 लेयर तयार होतात. या 3 लेयरपासनं हे शरीर बनतं. हात पाय नाक कान डोळे पाट पोट केस ओट नख दात हे सगळेच अवयव बाळानो या 3 लेयरपासून बनले. आणि म्हणून याला आपण म्हणतो जर्म लेयर. याला आपण जर्म लेयर असे म्हणतो. जर्म लेयर काय आहे हे मला तुमच्या मनावर, तुमच्या ब्रेनवर हा शब्द बिंबवायचा होता. अशा प्रकारे लेकरांनो, एक्टोडर्म, मेसोडर्म and endoderm, these 3 layers are called germ layers. या लेयर पासून आपला जन्म होतो, आपलं शरीर बनतं, ॲनिमल बॉडी बनते आणि म्हणून त्या लेयरला आपण जर्म लेयर्स असे म्हणतो. प्राण्यांची बॉडी किती जर्म लेयरनी बनलेली आहे? मग ते 2 जर्म लेयरनी बनलेली आहे की 3 जर्म लेयरनी बनलेली आहे? नंबर ऑफ जर्म लेयर्स त्या बॉडीमध्ये किती आहेत याच्यावरनं प्राण्यांचं वर्गीकरण करण्यात आलं. ॲनिमल्स आर क्लासिफाईड. बाळांनो, ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ जर्म लेयर्स ॲनिमल्स आर क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स. वन ऑफ देम इज डिप्लोब्लास्टिक एनिमल्स अँड ट्रिप्लोब्लास्टिक एनिमल्स. 2 प्रकार पडतात. पहिला आहे डिप्लोब्लास्टिक एनिमल्स. डिप्लोब्लास्टिक एनिमल्स आणि दुसरा प्रकार आहे ट्रिप्लोब्लास्टिक. ट्रिप्लोब्लास्टिक एनिमल्स. अशा प्रकारे त्या एनिमलची बॉडी किती जर्म लेयरनी बनलेली आहे याच्यावरनं हे 2 प्रकार पडतात. डिप्लोब्लास्टिक अँड ट्रिप्लोब्लास्टिक एनिमल्स. त्या शब्दामध्येच अर्थ दडलेला आहे. DI, डाय या शब्दाचा अर्थ 2 असा होतो. डाय मीन्स 2. ब्लास्ट या शब्दाचा अर्थ लेयर असा होतो. बॉडी ऑफ एन एनिमल और एनिमल बॉडी which is formed by only 2 germ layers, that is outer ectoderm and inner endoderm. Such animals are called diploblastic animals. ज्या प्राण्यांची बॉडी फक्त 2 जर्म लेयरनी बनलेली आहे, type of animal body which is formed by only 2 germ layers, outermost ectoderm and innermost endoderm. Such type of animals are called diploblastic animals. अशा प्रकारच्या ॲनिमल्सला आपण डिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स असे म्हणतो की ज्या प्राण्यांची बॉडी 2च जर्म लेयरनी बनलेली आहे. लुक ॲट दी बोर्ड बेटा. बोर्डकडे लक्ष द्या पाखरांनो. अशा प्रकारे हा आउटरमोस्ट लेयर जो आहे, या आउटरमोस्ट लेयरला आपण एक्टोडर्म असे म्हणतो. लाईक दिस इज एक्टोडर्म. पहा लेकरांनो, हा जो लेयर आहे हा बाहेरचा लेयर, याला आपण एक्टोडर्म असे म्हणतो. आणि याच्यामध्ये जो आतला लेयर आहे दिस इज कॉल्ड एंडोडर्म. हा जो लेयर आहे याला आपण एंडोडर्म असे म्हणतो. इनरमोस्ट आहे म्हणून आपण एंडोडर्म असे म्हणूयात. ज्या प्राण्यांची बॉडी 2च जर्म लेयरनी बनलेली आहे, एक्टोडर्म आणि एंडोडर्म,
in between ectoderm and endoderm, non-living layer is present. मी अतिशय महत्त्वाचं सांगतोय, एक्टोडर्म आणि एंडोडर्मच्या मध्ये बाळांनो हे नॉन लिव्हिंग लेयर आहे. दिस नॉन लिव्हिंग लेयर कॉल्ड मेसोग्लिया, MESO, मेसो, GLEA, मेसोग्लिया. इथं पण शब्द आला बघा, मेसो. मेसो म्हणजे मध्ये एक्टोडर्म आणि एंडोडर्म हे दोनच जर्म लेयर आहेत. या ठिकाणी मेसोडर्म नाही आहे, पण एक्टोडर्म आणि एंडोडर्मच्या मध्ये नॉन लिव्हिंग लेयर आहे. त्या नॉन लिव्हिंग लेयरला आपण मेसोग्लिया असे म्हणतो. नेव्हर फॉरगेट, मेसोग्लिया प्रेझेंट इन डिप्लोब्लास्टिक ॲनिमल बिटवीन एक्टोडर्म अँड एंडोडर्म. ज्या प्राण्यांची बॉडी दोनच जर्म लेअरनी बनलेली आहे, आउटरमोस्ट एक्टोडर्म, इनरमोस्ट एंडोडर्म, आणि दोघांच्या मध्ये नॉन लिव्हिंग लेअर मेसोग्लिया प्रेझेंट असतो, अशा प्रकारच्या ॲनिमलला डिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स असे आपण म्हणतो. आणि हे जे सेंटरला कॅव्हिटी आहे पहा लेकरांनो, हे सेंटरला जी कॅव्हिटी तुम्हाला दिसते, हे सेंटरची कॅव्हिटी मीन्स डायजेस्टिव्ह कॅव्हिटी आहे. डायजेस्टिव्ह कॅव्हिटी, डायजेस्टिव्ह कॅव्हिटी इज नथिंग बट एलिमेंटरी कॅनॉल कॅव्हिटी. Alimentary canal, also called gut. Kind for your knowledge, listen beta. Alimentary canal. Alimentary canal, also called gut. Alimentary canals, GUT. gut असे म्हणतात. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. मी गुलेट म्हणत नाही, इसॉफेगसला गुलेट म्हणतात. GULLET, गुलेट. इसॉफेगस, अन्ननलिकेला गुलेट म्हणतात. माउथ ओपनिंग पासून ॲनस ओपनिंग पर्यंत जे लांब ट्यूब असते, या ट्यूबला GUT, गट असे म्हणतात. गट ऑल्सो कॉल्ड एलिमेंटरी कॅनॉल. जेवढ्या काही ॲनिमल्समध्ये कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, म्हणजे ज्याला दोन ओपनिंग असतात, माउथ ओपनिंग आणि ॲनस ओपनिंग, हे लांब ट्यूब जे असते यालाच आपण एलिमेंटरी कॅनॉल, त्यालाच आपण गट असे म्हणतो. तर लेकरांनो, हे जे आहे हे कॅव्हिटी आहे त्याच्या सेंटरची, गट कॅव्हिटी, हे डायजेस्टिव्ह कॅव्हिटी. ज्या प्राण्यांची बॉडी हे दोनच जर्म लेअरनी बनलेली आहे, अशा ॲनिमल्सला आपण डिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स असे म्हणतो. याचे एक्झाम्पल्स कोणते आहेत पहा लेकरांनो. डिप्लोब्लास्टिक ॲनिमल एक्झाम्पल, फायलम सेलेंटेरॅटा. पहिला फायलम हा पोरीफेरा आहे. मग पोरीफेरा, स्पॉन्जेस हे डिप्लोब्लास्टिक पण नाही आहेत का? स्पॉन्जेस आर नॉट ट्रू डिप्लोब्लास्टिक. IMPA. पोरीफेरामध्ये किंवा पोरीफेरा हा डिप्लोब्लास्टिक नाही आहे. त्या ठिकाणी जर्म लेअर तयार होतच नाहीत. फायलम पोरीफेरामध्ये अर्थात स्पॉन्जेसमध्ये जर्म लेअर निर्माण होतच नाहीत. मग त्यांच्यामध्ये जर्म लेअर का नाही आहेत? सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गॅनायझेशन इज प्रेझेंट. देर इज नो टिश्यू. स्पॉन्जेसमध्ये टिश्यू नसतो. सेल ॲग्रिगेटेड बॉडी प्लॅन आहे त्यांच्यामध्ये, आणि म्हणून ते ना डिप्लोब्लास्टिक आहेत ना ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. जर्म लेअर तयारच होत नाहीत. हां, मल्टीसेलर ॲनिमल्स जसं की हा सेलेंटेरॅटा, हायड्रा आहे लेकरांनो. सेलेंटेरॅटा अँड स्टेनोफोरा हे एक्झाम्पल आहेत.
स्पेस कमी पडते, आपण ह्याला पुढे इकडे एक्सटेंड करूयात आणि याचे एक्झाम्पल आपण घेऊयात. डिप्लोब्लास्टिक ॲनिमलचे जे एक्झाम्पल आहेत ते फायलम सेलेंटेरेटा, फायलम सेलेंटेरेटा म्हणजेच हायड्रा, फायलम स्टेनोफोरा, फायलम स्टेनोफोरा यांच्यामध्ये डिप्लोब्लास्टिक कंडिशन आहे. म्हणजे सेलेंटेरेटा आणि स्टेनोफोरा या फायलममध्ये येणारे ॲनिमलची बॉडी दोनच जर्म लेअरनी बनलेली आहे, आउटर मोस्ट एक्टोडर्म, इनर मोस्ट एंडोडर्म, आणि दोघांच्या मध्ये नॉन सेल्युलर लेअर आहे. त्या नॉन सेल्युलर लेअरला आपण मेसोग्लिया असे म्हणतो. दोनच जर्म लेअर आहेत म्हणून डिप्लोब्लास्टिक, कारण डाय म्हणजे दोन. तर मग चला लेकरांनो, आता आपण दुसऱ्या प्रकाराकडे जाऊया. तर ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स, ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स, ट्रिप्लोब्लास्टिक animals. Body of an animal which is formed by 3 germ layers. ज्या प्राण्यांची बॉडी 3 जर्म लेअरनी बनलेली आहे, दॅट इज आउटरमोस्ट एक्टोडर्म, मिडल मेसोडर्म अँड इनरमोस्ट एंडोडर्म. सच ॲनिमल्स आर कॉल्ड ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स. अशा प्रकारच्या ॲनिमल्सला आपण ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स असे म्हणतो. व्हाय इट इज कॉल्ड ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल? TRI, ट्राय या शब्दाचा अर्थ 3 असा होतो. ट्राय म्हणजे 3. ज्या प्राण्यांची बॉडी हे 3 जर्म लेअरनी बनलेली आहे, अशा प्रकारच्या प्राण्याला आपण ट्रिप्लोब्लास्टिक असे म्हणतो. ब्लास्ट मीन्स लेअर, ट्राय मीन्स 3. The body of an animal which is formed by 3 germ layers, such animals are called triploblastic animal. The outermost layer called the ectoderm, middle layer called mesoderm, middle layer ला आपण mesoderm असे म्हणतो, and innermost layer called endoderm, innermost layer ला आपण endoderm असे म्हणतो. अशा प्रकारे या 3 जर्म लेअरनी ज्या प्राण्याची बॉडी बनलेली आहे त्या प्राण्याला आपण ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स असे म्हणतो. आणि हे सेंटरला जे आहे बाळांनो, हे सेंटरला असलेली स्ट्रक्चर म्हणजे हे डायजेस्टिव्ह एलिमेंटरी कॅनॉल किंवा गट आहे, तो हा सेंटरला असलेला. तर अशा प्रकारे ज्या प्राण्यांची बॉडी 3 जर्म लेअरनी बनलेली असते त्याला आपण ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स असे म्हणतो. कोणत्या प्राण्यांचा समावेश ट्रिप्लोब्लास्टिकमध्ये येतो? याचे जे एक्झाम्पल्स आहेत ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल: फायलम प्लॅटीहेल्मिन्थस ऑनवर्ड्स, प्लॅटीहेल्मिन्थेस ऑनवर्ड्स म्हणजे प्लॅटीहेल्मिन्थस टू कॉर्डेट्स. ऑल ॲनिमल्स आर ट्रिप्लोब्लास्टिक. प्लॅटीहेल्मिन्थस, एस्केलमेंथेस, एनेलिडा, अर्थ्रोपोडा, मॉल्युस्का, इकायनोडर्मॅटा, हेमिकॉर्डॅटा आणि कॉर्डॅटा हे सर्व ॲनिमल्स ट्रिप्लोब्लास्टिक आहेत, कारण त्यांची बॉडी या 3 जर्म लेयर्सनी बनलेली आहे: एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म. आणि म्हणून त्यांना आपण ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स असे म्हणतो. पहा लेकरांनो, एक फन म्हणून पहा लेकरांनो, या 3 जर्म लेअरपासून अशा प्रकारे हे बॉडी तयार होते.
लाईक दिस. अशा प्रकारे या 3 जर्म लेअरपासून ते बॉडी तयार होते. सो वी आर ऑल्सो बेटा द ट्रिप्लोब्लास्टिक. इन दिस वे, ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑफ नंबर ऑफ जर्म लेयर्स, त्या प्राण्यांची बॉडी किती जर्म लेअरनी बनलेली आहे याच्यावरनं प्राण्यांचे 2 प्रकार पडतात. डिप्लोब्लास्टिक ॲनिमल अँड ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल. बॉडी ऑफ ॲन ॲनिमल बॉडी विच इज फॉर्म बाय ओनली 2 जर्म लेअर, आउटर एक्टोडर्म, इनरमोस्ट एंडोडर्म, called as diploblastic animal, and such animals are phylum Coelenterata, Stenophora. स्पॉन्जेस मध्ये तर डिप्लोब्लास्टिक नाही आहे. आणि ज्या प्राण्यांची बॉडी 3 जर्म लेअरनी बनलेली आहे, बाहेरचा एक्टोडर्म, मधला मेसोडर्म आणि इनरमोस्ट एंडोडर्म, याला आपण ट्रिप्लोब्लास्टिक, ट्राय म्हणजे 3, आणि याचे एक्झाम्पल्स आहेत फायलम प्लॅटीहेल्मेंथस ऑनवर्ड्स. इन धिस वे वी हॅव studied the information about body symmetry as well as number of germ layers. आता बाकीच्या क्रायटेरियाचा अभ्यास आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये करूयात. हॅव अ गुड डे.